आज बाळूमामांची झाली एकविराई सोबत भेट। तर मित्रांनो, हा नेमका काय विषय आहे त्या बघण्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा। तर सर्वांना मानाचा जय बाळूमामा मित्रांनो। आपली आदमापूर ते मुंबई पायी पालखी ही आता लोणावळ्यामध्ये होती आणि दरवर्षीप्रमाणे आपण एकविराईच्या भेटीला जाणारच होतो। सकाळ टेम्पोत बसून पालखी सोबत आम्ही पण निघालो की एकविराईच्या भेटीला। पालखी तर पायी पायीच चालत होती, मग म्हटलं आता आपण पण पालखी घेऊया। एकविराईचं ठिकाण आमच्यापासून 20 ते 23 किलोमीटरच होतं आणि फायनली मित्रांनो आपण एकविराईच्या मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलोच होतो। मी तर पहिल्यांदाच एकविराईच्या मंदिरात आलतो, त्यामुळे माझी आतुरता तर जास्तच होती। थोडं पुढे गेल्यावर मित्रांनो आम्हाला एकविराईचं 5 पायरी पादुका मंदिर भेटलं आणि आम्ही त्या मंदिरात बाळूमामांच्या पालखीची भेट देखील दिली। तिथून आम्ही पालखी घेऊन जे एकविराईचं मूळ मंदिर आहे तिथे पोहोचलो। आई माऊलीचं मंदिर बघताच जीवात जीव आला, कारण ज्याची एवढी आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आता आलाच होता। मग पहिलं तर म्हणलं माऊलीच्या मंदिराच्या आत जाऊन पालखीची भेट द्यावी। आई माऊलीचं मंदिर अगदी फुलांनी सजवून टाकलं होतं आणि शेवटी मित्रांनो आई माऊलीची श्री संत बाळूमामांची भेट झाली बघा। ते म्हणतात ना द ग्रेट भेट, हा तशीच भेट झाली। मग आम्ही सर्वजण माऊलीची ओटी भरण्यासाठी आतमध्ये गेलो आणि दर्शन तर करायचंच होतं। आई माऊलीची चैत्र यात्रा जवळ येत असल्यामुळे मंदिरात गर्दी फार होती, पण ते म्हणतात ना इच्छा असली की दर्शन होतच, तसंच आपल्या आई माऊलीचं दर्शन खूप मस्त झालं। मग तिथून पुढे आम्ही पालखी घेऊन पुढच्या प्रवासासाठी निघालो, कारण आम्हाला लोणावळ्याच्या बाळूमामांच्या मंदिरात पोहोचायचं होतं। बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं।